नमस्कार शेतकरी मित्र बंधू आणि भगिनींनो, आज 20 मार्च 2026 आज नांदगावच्या बाजार समितीमध्ये आपण दाखल झालेलो आहोत। बाजार समितीमधील कांदा लिलाव सुरू झाले आहे, त्या संदर्भात आपण खरे भाव आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्याला पुढील बातम्या आणि अपडेटसाठी वेगवान शेती या चॅनलला लाईक आणि शेअर करायचं आहे। मित्रांनो, काल 19 रोजी नांदगाव तालुक्यामध्ये बेमोसमी पावसाचे आगमन झाले। त्या पावसामुळे अनेक शेतीचे नुकसान झाले आहे, पिकांचे नुकसान झाले आहे। त्या संदर्भात शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक झाले आहे। परंतु आता आपल्याला बाजारभाव जाणून घ्यायचे आहे, त्यासाठी आपण प्रत्यक्षात जाणूया शेतकऱ्यांशी भेटी घेऊन। मी मारुती जगदाने। आजचे भाव 750चे मिळाले, 750चे। हां, आणि माझ्या हिशोबानं दर दिवसाला भाव कमीच होत आहे। बरं, माल तर सगळ्या चांगल्या क्वालिटीचा असूनही भाव कमीच होत आहे। कालच्या बेमोसमी पावसाचे काय परिणाम झाले? कालच्या बेमोसमी पावसामुळे बऱ्याचशा कांद्याचे नुकसान होईल। हां, आणि गारा पण झाले थोडेसे बारीक की जो आहे ते नवीन जे उभे कांदे तर त्याचं नुकसान 100% होणार आहे। 750 रुपये क्विंटलचा कांदा आज आपल्याला गेले 500, 600, 700, 500 ते 700 पर्यंतचे गेले। किती वक्कल होते? किती वक्कल होते? एकच होता। एकच होता। हा, खाली फाळकं पाडलं त्याच्यामुळे झालं थोडे हलकं पडल्यामुळे झालं। काल तुमच्याकडे पाऊस झाला का माऊली? झालं काल कुठं, कोणत्या भागामध्ये? टाकळी साईडला। टाकळी साईडला। काय भाव मिळाला आज आपल्याला? 700 रुपये मिळाले। 700 रुपये भावाचा कांदा। काय भाव मिळाला आज आपल्याला? 713 रुपये। कालच्या पावसाचं काय? काल पाऊस नाही झाला ना, जळगावला पाऊस झाला नाही। 13 रुपये क्विंटलचा कांदा। काय भाव मिळाला आज आपल्याला? 500 रुपये। 500 रुपये मिळाला आहे। कालच्या पावसाचे काय परिणाम? कालचं काय 5 होतं। हो ना, 500 रुपये भावाचा कांदा। हे बघा 712 रुपये क्विंटलवाला कांदा। माऊली काय भाव मिळाला आज आपल्याला? 350 रुपये कांदे। 350 रुपये गेलाय, फक्त 350। हा, बारीक होते। काय भाव मिळाला आपल्याला आज? अहो काय कांदे 600 रुपये कांदे गेले। 600 रुपये गेले का? मग 400 मग 600-700 मध्ये काहीच निघत नाही माऊली। नाही ना, 600-700 मध्ये काही निघत नाही। काढायला लावायला काय नाही, मजुरी निघत माहिती का? हां, विकत पुढे घेऊन फायदा नाही ना, त्याच्यात काय होणार आहे? कांद्याचे बी विकत घेतलं होतं। सरासरी आमच्या म्हणजे इच्छा जायला पाहिजे 900 रुपये कांदा जायला पाहिजे, तो आज 700 रुपये गेला, 600-700। किती फरक पडला माऊली? 200 रुपयाने आमच्या मनाने कमी गेले आज। 200 रुपये कमी झाले। मग रिवाज झाला मार्केट। काय कारण माऊली याला? पाऊस झाला का? पावसामुळे झालं। पावसामुळे झालं। 761 रुपये। 761 रुपयाचा कांदा। 756 रुपये। माऊली काय भाव मिळाले आपल्याला? 756 रुपये। गारपीट झाल्यामुळे ना बाजार थोडेसे कमी झाले आज। बाजार गारपीटमुळे बाजार कमी झाले। म्हणजे थोडं पाऊस तुमच्या गावाला झालंय का माऊली गारपीट? हो झाले ना। कोणतं गाव? चांदोरा तालुका नांदगाव जिल्हा। काय भाव मिळाला? भाव मिळाला 790। 790 रुपये। 790 रुपये भाव आहे। काय भाव मिळाले आज? आज 712 712 रुपये। का बरं भाव कमी वाटले? कमी वाटले नाही, बरे गेले आज। बरे आहे का? बरे वाटतं तुम्हाला? त्या हिशोबाने नाही जाऊ राहिला बाजार। त्या हिशोबात जात नाही। हो का? काय भाव मिळाले आपल्याला? 721 रुपये भाव मिळाला। 721 रुपये। रुपयाचा कांदा सुपर क्वालिटी। काय भाव मिळाले आज आपल्याला? आपल्याला भेटले 682 रुपये। 682 रुपये। तुमच्याकडे काल काही गारपीट झाली का? नाही, गारपीट वगैरे काही झाली नाही आमच्याकडं, नाही ना? पण मग बारीक गार यायला लागली ती, थोड्याशा प्रमाणात आली। सुरुवात झाली होती बा? सुरुवात झाली ती 10-15 मिनिटं आली, पण मग त्याच्यानंतर काही आली नाही। पाऊस वगैरे चांगला झाला। 761 रुपये आपला कांदा आजचा। कांदे 850 रुपये। 850 रुपये। तुमचे दादा? 850 रुपये गेले का? गाव? साकोरा। कालचा पाऊस? कालचा पाऊस होईल किती झाला? किती वेळ झाला तरी? अर्धा पाऊण तास। अर्धा पाऊण तास झाला। गारपीट पडली काही? गारा झाली। गारा झालं ना? हा, बघा 850 रुपये।
बघूया कांद्याला काय भाव मिळाला ते. काय भाव मिळाले आज? आज 665. 665 रुपये. हो. पाऊस झाला काल आपल्याकडे? काल नाही यायला लागलं थोडंफार थोडंफार सुरुवात झाली होती. हो. काय भाव मिळाले आज कांद्याला? 720. 665 रुपये. कालचा पाऊस वगैरे झाला का तुमच्याकडे? नाही पाऊस नाही झाला. नाही झाला का? का माऊली तुम्हाला काय भाव मिळाला? 626 रुपये 626 रुपये. कालचा पाऊस पाऊस झाला ना झाला किती नुकसानी प्रमाणात? झाल्या. किती वेळ झाला? तरी अर्धा तास झाला. अर्धा तास झाला. काय कुठलं नुकसान झालंय तरी? बाजरी गेली, हा. कांदे गेले, गारा पडल्या ना थोडाफार. गारं पडले ना? हा. 761 रुपये. काय भाव मिळाले आज आपल्याला? 673. 673 रुपये. कालचा पावसाचं काय? पाऊस चालूच आहे ना पाऊस. आज पाऊस झाला का काल मग? मग झाला ना. 763 रुपयेवाला कांदा. 600 800 रुपये 700 रुपये. 800 800 रुपये. गाव कोणतं माऊली? वडाळी. वडाळी. कालचा पाऊस? कालचा पाऊस काही नाही नाही ना? शेतूट 800 रुपये भाव मिळाले बघा. काय भाव मिळाला आज आपल्याला? 652 रुपये. कालच्या पावसाचं काय? अवकाळ्या केल्या का? काय नुकसान झालंय? हो का? भाव मिळाले माऊली आपल्याला? 700 रुपये. 700 रुपये मिळाले. मिळालं कांद्याला आपल्याला आज? 700 रुपये मिळाले का? 760 760. कालचं काय पावसाचे काय परिणाम आहे आपल्याकडे? काही नाही. नाही ना? मला पण 760 रुपये भाव मिळाला आहे ना? 760 रुपयाचं. काय भाव मिळाले आज आपल्याला? 541 रुपये 541. 720. 720 रुपये. हो 720 रुपयाचं कांदा. तर काय भाव मिळाले आज आपल्याला कांद्याला? आपले 600 गेले पण हे 900 गेले. 600 आणि 900 रुपये. 775 रुपये. 775 रुपयाचा कांदा. बागायतदार काय भाव मिळाले आज आपल्याला? आज काय 400-500. 500 रुपयेपर्यंत. 500. पावसाचं काय आपल्याकडे? हा. पाऊस पाऊस नाही ना एवढा. नाही ना? हा थोडा लागला होता यायला. हां हां. काय भाव गेले तुम्हाला? 750. 750 रुपयाचा कांदा. काय भाव मिळाले आज आपल्याला? 825 रुपये. 825 रुपयाचा कांदा. काय म्हणता बागायतदार? काय भाव मिळाले आज? काही नाही सर 665. 601 रुपये. 600 7 706. 601 रुपयेवाला कांदा आणि 707 रुपयेवाला कांदा. काय भाव मिळाले माऊली? काय 681 गेले. 681 रुपये. कालच्या पावसाचे काही परिणाम आपल्या भागात? झाला थोडा पाऊस. थोडं बहुत झाला. 681 रुपये. 685. 95. 795 रुपयाचा कांदा आज आपल्याला. आजचे 899 रुपये. 899 रुपये. 651. 1051. अरे वा. 651 रुपयेवाला कांदा. काय भाव मिळाला आज आपल्याला? 678. 678 रुपये. तुमच्या गावाला काही पावसाचं? पाऊस झाला ना काल. कोणतं गाव? तांदराला पाऊस झाला का? गारा झाल्या पाऊस. गारा पाऊस पडला. 800 रुपये स्थिती आहे बरं आता सध्या. आजचे जर पाहिलं तर भाव थोडे व्यवस्थित आहे. बरं. 900 पर्यंत आहे. 900 950 पर्यंत. हां. साधारण कांद्याचे भाव का पडलेत बा? वातावरणामुळे बी झालंय आणि कांदा ऊन जास्त असल्यामुळं पत्ती सोडून देतो. पत्ते सोडून जातो. हो जायला वेळ होतो तिथपर्यंत पोचायला देशावर. आणि मालाची बी प्रत खराब होते आता वातावरणामुळे. बरं. त्यामुळे बी थोडे बाजारभावावर परिणाम झालाय. पुण्याचं वातावरण असल्यामुळे माल खराब होऊ राहिला त्याच्यामुळे थोडे भाव उतरून गेले.